मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट सुरू. परिच्छेद 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या जाहिरातीनुसार शासन सेवेत 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतनाचा पर्याय देण्याचा निर्णय घेण्यात आला. अशा शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982, महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतनाचे अंश राशीकरण 1984 व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व आनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय देण्यात येत आहे. परिच्छेद संबंधित राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी जुनी निवृत्ती वेतन व आनुषंगिक नियम लागू करण्याचा हा पर्याय याचा शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यापासून 6 महिन्यांच्या कालावधीत देणे बंधनकारक राहील. जे राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी या 6 महिन्यांच्या कालावधीत जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा पर्याय देणार नाहीत, त्यांना नवीन पारिभाषिक अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू राहील. अधिकारी व कर्मचारी यांनी प्रथम दिलेला पर्याय अंतिम राहील. परिच्छेद अटल बिहारी वाजपेयी शिवडी नेवासेवा अटल सेतूसाठी पथकर निश्चित करण्यात आला आहे. सर्वसाधारणपणे पथकर आकारणीच्या नियमाप्रमाणे वाहनांसाठी येणाऱ्या दरापेक्षा 50% कमी दराने पथकर आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. कारसाठी 500 ऐवजी 250 रुपये आकारण्यात येतील. वारंवार प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरिता परतीचा पास एकेरी पथकराच्या 1.5 पट, दैनिक पास एकेरी पथकराच्या 2.5 पट आणि मासिक पास एकेरी पथकराच्या 50 पट अशी सवलत देण्यात आलेली आहे. परिच्छेद अटल सेतू उभारणीकरिता एकूण 21,200 कोटी रुपये इतका खर्च आला असून त्यापैकी 15,100 कोटी रुपये इतके कर्ज घेण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे पनवेलपासून दक्षिण मुंबईच्या दिशेने ये-जा करणाऱ्या वाहनांचे सुमारे 15 किलोमीटर इतके अंतर कमी होईल. त्याचबरोबर गर्दीच्या वेळी सुमारे 1.5 ते 2 तासांच्या वेळेची बचत होईल. परिणामी इंधनावरील खर्चात वाहनांकरिता किमान 500 रुपये इतकी बचत होईल. परिच्छेद अटल सेतू या सागरी मार्गाच्या दोन्ही बाजूने शिवडी येथील फ्लेमिंगो पक्ष्याच्या संरक्षणाकरिता पहिल्या 0 ते 4 किलोमीटर दरम्यान दोन्ही बाजूने ध्वनी संरक्षक आणि अतिसंवेदनशील अशा भाभा अणु संशोधन केंद्र व माहुल येथील तेल शुद्धीकरण केंद्र या 4 ते 10 किलोमीटर अंतरामध्ये दृश्य अडथळे बसवण्यात आलेले आहे. अटल सेतूसाठी आकारण्यात येणाऱ्या पथकर दराचा 1 वर्षानंतर आढावा घेऊन पुढील निर्णय देण्यात येईल. परिच्छेद मंत्रालयीन लिपिक टंकलेखकांना दरमहा 5,000 रुपये ठोक भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला. मंत्रालयीन कामकाजाचे विशिष्ट स्वरूप लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे 11,34,60,000 एवढ्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली. परिच्छेद विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी वैनगंगा नळगंगा प्रकल्पास पाणी उपलब्धता अट शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्प प्रस्तावित असून यातून भंडारा जिल्ह्यातील गोसी खुर्द प्रकल्पात पावसाळ्यातील पाणी वैनगंगा उपखोऱ्यातून पूर्णा तापी खोऱ्यातील बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पापर्यंत कालव्याद्वारे वळवण्यात येणार आहे. यामुळे विदर्भातील 6 जिल्ह्यातील 15 तालुक्यातील 3,71,277 हेक्टर क्षेत्र सिंचित होणार आहे. या प्रकल्पासाठी 62.57 TMC पाण्याची गरज असून गोदावरी पाणी तंटा लवादाने गोसी खुर्द प्रकल्पाच्या ठिकाणी महाराष्ट्रास पूर्ण वापरास परवानगी दिली आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी 75% विश्वासार्हतेने 29.23 TMC पाणी उपलब्ध असून 62.57 TMC पाणी 63% विश्वासार्हतेस उपलब्ध आहे. स्टॉप.